राम राम मित्रांनो. आजपासून आपण आपले घर पाहावे बांधून ही जी फेसबुक पोस्टची एक सिरीज तयार करणार आहोत, त्याचा पहिला पार्ट आज मी सुरू करणार आहे. पहिला पार्ट म्हणजे हा इंट्रोडक्टरी पार्टच असणार आहे. त्यात बऱ्याचशा गोष्टींची माहिती दिली जाईल तुम्हाला. प्रत्येकाला वाटतं की आपलं एक सुंदर घर असावं, पण बांधकाम करताना बऱ्याचशा गोष्टी बांधकाम करणाऱ्याच्या लक्षातच येत नाहीत. आमच्याकडे बरेचसे लोक जे येतात ते येतात आणि ऑफिसमध्ये आल्यावर म्हणतात की अशी अशी जागा आहे, या सगळ्या गोष्टी आहेत आणि प्लॅन द्या. घराचा प्लॅन करणं म्हणजे ही काही सोपी गोष्ट नाही. तुमच्या जे रिक्वायरमेंट आहेत, तुमच्या गरजा, तुमच्या आवडीनिवडी, या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून आपल्याला घराची प्लॅनिंग करावी लागते. त्याच्यामध्ये बरेचसे मुद्दे येतात. आता ते आपण एक एक टप्प्याटप्प्यानं हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. एक 11 मुद्दे काढलेले आहेत. मी त्याच्यावर एक थोडी थोडी माहिती तुम्हाला देणार आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ज्यावेळेस एखादा व्यक्ती आमच्याकडे येतो त्यावेळेस बऱ्याचदा त्याची रजिस्ट्रीमध्ये चतुःसेमीची चूक झालेली असते. आपल्याला काही कागदपत्र पाहायचे पहिले, की जागेची रजिस्ट्री बरोबर आहे का, त्याबरोबर सगळे कागदपत्र बरोबर आहेत का, बांधकाम करायच्या आधी आपल्याला तिथं जाऊन आपल्या चतुःसीमा बरोबर आहेत का, हे सगळं बघायचे. जागेचे कागदपत्र बघताना आपली रजिस्ट्री बरोबर आहे का, PTR बरोबर आहे का, त्याचबरोबर त्यांचा 7/12 आहे का किंवा गुंठेवारी आहे का, टॅक्स भरलेले आहेत का, हे सगळे कागद आपल्याला बांधकाम परवानगीसाठी लागतात. त्यानंतर ते जागेवर जाऊन आपल्या चतुःसीमा फिक्स करून घ्यायच्या. आपले जे शेजारी असतील त्यांना ते दाखवायचे, जेणेकरून पुन्हा वाद उद्भवणार नाही. किंवा माझा प्लॉट इकडं सरकला, तुझा प्लॉट इकडं होता, तू इकडं सरकला, ह्या अशा काही गोष्टी होणार नाहीत. त्याच्यामुळे एक पक्क मार्किंग करून घ्या आणि तुमच्या शेजाऱ्याला दाखवा. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा असा आहे की ज्यावेळेस आपण एखाद्या इंजिनियरकडे जातो घराचा नकाशा तयार करायला, त्यावेळेस त्याला तुमच्या जागेची साईज सांगा, तुमच्या घरात किती मेंबर्स आहेत ते सांगा, तुमचं बजेट किती आहे ते सांगा. कारण की सगळ्यात मोठी गोष्ट असते की बजेट. लोक साधारणतः आमच्याकडे आल्यावर असंच म्हणतात की साहेब तुम्ही जे बजेट सांगतात त्याच्यापेक्षा जास्तच लागतं. असं काही नाही. कोणताही इंजिनियर तुम्हाला तुमच्या घरासाठी लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्याची क्वांटिटी किंवा त्याची क्वांटिटी हा ॲक्युरेट सांगू शकतो, पण भाव त्याच्या हातात नसतात. प्रत्येक गोष्टीचे भावाचे चढ उतार होत असतात. त्याच्यामुळे बजेटमध्ये बऱ्याचदा फरक पडत असेल. ज्यावेळेस तुम्ही इंजिनियरकडे जाता तेव्हा त्याच्याकडून सगळ्यात पहिलं की कोणचं मटेरियल किती क्वांटिटीमध्ये लागणार आहे हे आधी प्लॅन तयार केल्यावर हे आधी त्याच्याकडून घ्या. त्याच्यानंतर आपण ज्यावेळेस प्लॅनिंग करतो त्यावेळेस आपल्या घरात व्हेंटिलेशन चांगलं राहील का याची चर्चा करा. आपल्याला अटॅच टॉयलेट पाहिजे आहेत का, मास्टर बेडरूम पाहिजे आहे का, डायनिंग रूम पाहिजे आहे का सेपरेट, किंवा टेरेसवर गेस्ट रूम पाहिजे आहे का, स्टोर रूम पाहिजे आहे का, या सगळ्या गोष्टींची चर्चा करा, त्याला सांगा. त्यानंतर बरेच लोक काय करतात, आजकाल एक गोष्ट आलेली आहे किंवा बरेच लोक आम्हाला म्हणतात की आम्हाला वास्तूनुसार प्लॅन पाहिजे आहे. पण फक्त वास्तुशास्त्र बघून आपल्याला चालणार नाही, त्याच्याबरोबर आपल्याला आधुनिकतेची सुद्धा जोड द्यावी लागेल. आता काय होतं की प्लॉट असतो छोटा, त्याच्यात वास्तुशास्त्रानुसारचं घर बांधायला गेलं तर ते होत नाही, कारण त्याच्या दिशा वेगळ्या असतात, वास्तुशास्त्राचे काही नियम आहेत, ह्या सगळ्या गोष्टी असतात. आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीतून मधला मार्ग काढून आधुनिकता आणि वास्तुशास्त्र या दोन्हीची सांगड घालावी लागेल, तरच तुमचं घर चांगलं होऊ शकेल, जेणेकरून तुम्हाला तिथं राहताना काही अडचणी येणार नाही. आणि बऱ्याच लोकांना घर बांधताना
बांधकाम करताना हे माहीत असतं की बाबा ही गोष्ट आपल्याला त्या घरात पाहिजे आहे. पण ज्यावेळेस तो व्यक्ती त्या घरात राहायला जातो, तेव्हा त्या व्यक्तीच्या लक्षात दुसरी गोष्ट अशी येते की अरे यार, हे आपल्याला नव्हतं पाहिजे. जी पाहिजे होती ती गोष्ट त्याला माहीत असते, पण काय नव्हतं पाहिजे, ते त्याला त्या घरात राहायला गेल्यावर त्याच्या लक्षात येतं. त्यामुळं तुमच्या इंजिनिअरकडून तुम्ही गेल्यानंतर एका तासात तो नकाशा तयार करून देईल याची अपेक्षा करू नका. जर घर चांगलं तुम्हाला बांधायचं असेल तर ॲट कमीत कमी 3 बैठका तर झाल्याच पाहिजेत. त्याच्याशिवाय तो चांगल्या प्रकारचा नकाशा होऊ शकत नाही, असं मला माझ्या अनुभवावरून वाटतं. त्यानर त्यानंतरचा पुढचा मुद्दा असा आहे की घर बांधकाम करताना बांधकाम परवाना घेणं हे आवश्यक आहे. आपण इतकी मोठी आपली प्रॉपर्टी आहे, प्लॉट आहे, त्याच्यावर आपण घर बांधतोय. ही साधारणतः लाखात जाणारी गोष्ट आहे. पण लाखोनी पैसे तिथं खर्च करतो. एक साधी मोटरसायकल घेतली तर आपण त्याची पासिंग करतो. आणि घर ज्यावेळेस बांधत असतो त्यावेळेस बांधकाम परवाना का घ्यायचा नाही? ग्रामीण भागामध्ये आम्ही ज्यावेळेस म्हणतो की बांधकाम परवाना काढला का? तर लोक आम्हाला सरळ उत्तर देतात की नाही, बांधकाम परवान्याची काही गरज नाही. ते थोडंसं चुकीचं आहे. बांधकाम परवाना काढा. काही NOCच काढावे लागत असले तर ते काढा, जेणेकरून तुमची प्रॉपर्टी ही क्लिअर टायटल होईल. भविष्यातही तुम्हाला काही अडचण येणार नाही. आणि आज तुम्ही एखादी गोष्ट टाळली तर ती तुमच्या येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी ती अडचणीची ठरू शकते. याचा रोज प्रत्यय येतो मला. त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा जो आहे की आपल्याला एक चांगला कॉन्ट्रॅक्टर किंवा चांगला डेव्हलपर ह्या आपल्या कामासाठी नेमावा लागेल. त्याच्याबरोबर काही मुद्द्यांची तुम्हाला चर्चा करावी लागेल की जसं आपल्या कामासाठी किती वेळ लागणार आहे, कामाचा मोबदला तो किती घेणार आहे, आपण कोणत्या प्रकारचं साहित्य वापरणार आहोत, त्याच्या जबाबदाऱ्या काय काय राहतील, बांधकाम ज्यावेळेस तो करणार आहे तर त्याच्या जबाबदाऱ्या काय काय राहणार आहेत, की जसं की बाबा वॉचमन कोण लावणार आहे. दुसरे असे बरेचसे काम असतात की जे जसं की बोर कोण घेऊन देणार आहे, वॉचमन कोण लावणार आहे, या सगळ्या गोष्टी असतात. याची त्याच्याबरोबर चर्चा करा. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की या कामाचा जो मोबदला आहे, पेमेंट आहे, हे तुम्ही कशा टप्प्याने आणि कशा स्वरूपात घेणार आहात, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. घरमालकाचे आणि कॉन्ट्रॅक्टरचे वाद इथंच होतात. आता मी ज्या घरांची प्लॅनिंग करतो त्यावेळेस क्वांटिटीचा कागद आणि दुसरा हिशोबाचा कागद हा घरमालकाकडे सगळ्यात आधी देतो. घर बांधकाम सुरू करायच्या आधी, प्लॅनिंग झाल्यानंतर. कारण की या गोष्टींकडे जर आपण लक्ष दिलं तर बरेचसे वाद टळू शकतात. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा असा आहे की ज्यावेळेस घर बांधकाम आपल्याला करायचं आहे त्यावेळेस आपल्याला तिथं काही गोष्टींची सोय करावी लागेल. त्यामध्ये आहे की लाईटचं कनेक्शन आणि पाण्याचं कनेक्शन हे घ्यावं लागेल आपल्याला. या 2 गोष्टीची आपल्याला तयारी करावी लागेल. MSCBकडं आपण एक तात्पुरत्या लाईट कनेक्शनची मागणी करू शकतो. त्यानंतर आपल्या प्लॅनिंगनुसार आपल्या घरात बोर कुठं येणार आहे त्यानुसार आपण तिथं तो बोर घेतला पाहिजे, जेणेकरून आपल्याला पाण्याची कमतरता भासणार नाही. बांधकामासाठी पाणी हे खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतरचा मुद्दा असा आहे की आपण ज्यावेळेस बांधकाम करतो त्यावेळेस तिथं बरंचसं सामान आपल्याला ठेवावं लागतं. त्या सामान ठेवण्याची आपण काय व्यवस्था करणार आहोत, वाळू कुठं टाकायची आहे, खडी कुठं टाकायची आहे, गज कुठं ठेवायचं आहे, त्याचबरोबर सिमेंट कुठं ठेवायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टीची आपण काळजी घेतली पाहिजे. एखादं शेड बांधायचं आहे का, वॉचमनला राहायसाठी एखादं सेपरेट त्यात रूम तयार करायचे आहे का, जर एखाद्या गोष्टीचा आपण स्टॉक करणार असो, जसं की वाळू, आपल्या इथं सध्या वाळूची कमतरता आहे, वाळूचा स्टॉक करणार असतो तर ती वाळू कुठं टाकायची आहे, जेणेकरून ती वाळू खराब होऊ नये, घाण होऊ नये किंवा पाऊस आला तर वाहून जाऊ नये.
या सगळ्या गोष्टींची आपण एक मांडणी केली पाहिजे. त्यानंतरचा मुद्दा असा आहे की वॉचमन राहणारा, आपल्या कामावर जो वॉचमन राहणार असेल, एखादा सुपरवायझर राहणार असेल, तर त्यांच्याबरोबर तुम्ही बोलून घ्या. शेड तयार करून घ्या. कारण की साईटवरचं जे बाकी सगळं काम सांभाळणारा आहे, तो बऱ्याचदा वॉचमनच बघतो. एखादी वस्तू कुठं ठेवायची आहे, क्युरिंग कधी करायची, पाणी कधी मारायचं आहे आपल्या बांधकामाला. त्यामुळे ह्या गोष्टींची तुम्हाला तिथं व्यवस्था करून द्यावं लागेल. शेडच्या आसपास कुठंतरी लाईटचे स्विचेस लावा, जिथं पाणी लागणार नाही अशा ठिकाणी लावा, की त्यामुळे आपण एखादा अपघात होऊ नये आपल्या साईटवर. त्यानंतरचा मुद्दा असा आहे की आपल्या बांधकामाचं आपण एक वेळापत्रक तयार करा, की कोणतं काम किती दिवसात झालं पाहिजे आणि आपलं काम कधी होईल. थोडंफार ह्यात पाठीमागं पुढं होतं. आपल्या इथल्या समजा कधी पाऊस आला, वातावरण जसं असतं त्याच्यामुळं थोडंसं लेट होऊ शकतं हे. पण खूप लेट झालं तर त्याने आपल्या बजेटवर सुद्धा परिणाम होतो. एखादी गोष्ट आज स्वस्त आहे तर उद्या ती महाग भेटते आपल्याला. त्यामुळं आपण किती वेळेत हे काम पूर्ण करणार आहोत, त्याचा एक अल्गोरिदम तयार केला पाहिजे आपण. त्यानंतरचा मुद्दा आहे की आपण आता ह्या घर बांधकामासाठी जे बजेट लागणार आहे, ते आपण कसं हे करणार आहोत, की आपण सगळं जे बजेट घरासाठी लावणार आहोत, ते आपण स्वतः देणार आहोत किंवा एखादी बँक फाईल आपण तयार करणार आहोत. बँक फाईल तयार करायची असेल तर आपल्याला बांधकाम परवाना काढावा लागेल, त्याचं इस्टिमेट द्यावं लागेल, ते सँक्शन करून घ्यावं लागेल. या गोष्टींचा अंदाज जर आपल्याला आला तर आपण खर्चाचं नियोजन चांगल्या पद्धतीने करू शकतो. लोनची प्रोसेस जी आहे ती बऱ्याचदा वेळखाऊ असते. त्याचं थोडंसं नियोजन केलं तर आपलं बांधकाम वेळेवर पूर्ण होईल. नाहीतर असं आम्ही बऱ्याचदा बघितलेलं आहे की एखादं बांधकाम चालू करतो तर आम्ही बांधकाम परवाना काढलेला नसतो. त्याच्यानंतर पैशाची कमतरता भासते. त्यानंतर घरमालक बांधकाम परवान्याची तयारी करतो. ते काम डिले होतं. थोडंसं काही काळापुरतं ते बंद करावं लागतं. याच्यामुळं बजेटमध्ये फरक पडतो. बाकी गोष्टीवर त्याचा परिणाम होतो. आणि काय होतं की बांधकाम ही अशी एक संकल्पना आहे की जितके लोक आम्हाला भेटतात बांधकाम करणारे, त्यातले 50% लोक आम्हाला नक्कीच म्हणतात की बाबा ग्रामीण भाषेत एक शब्द आहे, कदर आणला ह्या बांधकामाने, असं म्हणतात. हे जर आपल्याला होऊ द्यायचं नसेल तर आपल्या बांधकामाच्या प्रत्येक गोष्टीचं नियोजन करणं आपल्याला जरुरी आहे. त्यानंतर आपल्या इथं बांधकाम चालू असताना कामगारांची सुरक्षितता सुद्धा ही महत्त्वाची असते. तर त्या कामगारांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यायला आपल्या कॉन्ट्रॅक्टरला सांगा, एखादा ॲक्सिडेंट होऊ नये. किंवा बऱ्याचदा काय होतं की एखाद्या व्यक्तीला करंट लागतो, एखादा व्यक्ती स्लॅबवरून पडतो. ह्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे ह्या तुम्हाला याची एक माहिती तुम्हाला देत आहे. जेणेकरून अशा गोष्टी आपल्याला टाळता येतील, जीवितहानी टाळता येईल. त्यानंतरचा शेवटचा मुद्दा असा आहे की ज्यावेळेस आपण आपलं बांधकाम करणार आहोत त्यावेळेस आपल्या शेजाऱ्या-पाजाऱ्यांना काही त्रास होऊ नये. आपण जे मटेरियल टाकतो आहोत, वाहतुकीला अडथळा होऊ नये, या सगळ्या गोष्टींची काळजी आपण घेतलेली चांगली. आसपास कुठे एखादा प्लॉट रिकामा असेल तर त्या रिकाम्या प्लॉटच्या मालकाला जाऊन भेटावं लागेल तुम्हाला. त्यांना सांगावं लागेल, बाबा आम्ही मटेरियल टाकायला आहोत, आम्ही तिथं बांधकाम चालू करायलो, त्याच्यामुळं तुमच्या जागेत आम्ही मटेरियल टाकावं का, ही त्यांची परमिशन घ्या. त्यांना सांगा. शेवटी ते कायमस्वरूपी तुमचे शेजारी आहेत. दुसरा जे आहे की बाबा तुमचं जो प्लॉट असतो त्या प्लॉटला तुम्हाला शेजारी असतात, त्यांना सुद्धा त्याची पूर्वकल्पना द्या की बांधकाम करतो आहोत. बरेचसे वाद इथंही होतात की अर्धा फूट तुम्ही आमच्या जागेत आलात किंवा तुम्ही आमची जागा घेतली, तुमचा प्लॉट सरकलेला आहे.
तुम्ही आमच्या प्लॉटमध्ये आलेला आहात. तर हे बरेचसे वाद होतात. हे वाद टाळण्यासाठी ज्यावेळेस बांधकाम करायचं आहे, सर्वात सुरुवातीला त्या प्लॉटची बाउंड्री मार्क करून घ्या आणि आपल्या शेजाऱ्याला दाखवा. या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत. ही बांधकामाची पूर्वतयारी म्हणायची. ही जर बांधकामाची पूर्वतयारी आपण जर केली, तर आपल्या बांधकामाला लागणारा वेळ, वेळ नाही म्हणू शकत, पण आपण जे बांधकामासाठी वेळ गृहीत धरला आहे, त्या वेळेत आपलं बांधकाम होईल. तसंच आपलं जे बजेट ठरवलेलं आहे, त्या बजेटमध्ये ते होईल. बांधकामाला डिले झाला किंवा बांधकाम थोडंसं लांबलं, तर आपल्या बजेटमध्ये फरक पडतो. सर्वात महत्त्वाचा मुद्दा तर बजेटच असतं. कारण की मराठी भाषेत म्हणतात की कशाचंही सोंग आणता येतं, पण पैशाचं सोंग आणता येत नाही. येणाऱ्या प्रत्येक पार्टमध्ये आपण बाकीची जे गोष्टी आहेत त्याच्यावर आपण डिटेल चर्चा करणार आहोत. पण हा आजचा आपला पहिला भाग. आम्ही जी ही माहिती सांगत आहोत, ती माहिती तुम्हाला कशी वाटली? ह्याच्याबद्दल आम्हाला तुम्ही कॉमेंटमध्ये सांगू शकता. तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही आम्हाला विचारू शकता. आणि सर्वात महत्त्वाचं, हे सगळं जर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक, शेअर, फॉलो आणि कॉमेंट करायला विसरू नका. आणि ही माहिती तुम्ही तुमच्या घर बांधकाम करणाऱ्या मित्राला सुद्धा फॉरवर्ड करू शकता या व्हिडिओच्या माध्यमातून. धन्यवाद. राम राम.